त्यामध्ये मी आधी सुरुवातीला तुम्हाला हाताचे फॅट कमी करण्यासाठीचे एक्सरसाइज देत आहे. यामध्ये 20 काउंटिंग घ्यायचं आहे. 20चे तुम्हाला 2 रिपिटेशन घ्यायचं आहे. मी फक्त एकच रिपिटेशन दाखवत आहे. 20 काउंटिंग क्लॉकवाईज, 20 काउंटिंग अँटी क्लॉकवाईज अशा पूर्ण प्रॉपर घ्यायच्या आहेत. या एक्सरसाइजच्या आधी तुम्हाला फुल स्ट्रेचिंग तर केलं पाहिजे नाहीतर थोडंसं 5 ते 10 मिनिट जॉगिंग वॉकिंग तुम्ही जागेवरती करू शकता. तुम्हाला जर वॉर्मअप माहिती नसेल तर हे करून मग तुम्ही डायरेक्ट आणि त्यानंतर तुम्ही हाताचे एक्सरसाइज घेऊ शकता. ओके. आता यानंतर तुम्हाला दोन्ही हात समोर एकमेकांवरती लॉक करायचं आहे. उजवा पाय उजव्या एल्बोला टच करायचं. या पण 20 काउंटिंग मी दिलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. श्वास भरून. यानंतर सेम अपोजिट 20 काउंटिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. थोडंसं ब्रीदिंग घ्या, रेस्ट घ्या, 10 सेकंड ब्रेक घ्या. यानंतर तसेच हात ठेवायचे आहेत. परत अल्टरनेट चेंज स्पर्श करायचा आहे. एक्सरसाइजमुळे तुमचे बेली फॅट प्रॉपर कमी होतात आणि फॅट बर्न होतात. बॉडीला शेप प्रॉपर येतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. श्वास भरून घ्या. यानंतर आता क्रॉसमध्ये उजवा पाय उचला, डाव्या एल्बोला टच करा. क्रॉसमध्ये या एक्सरसाइजनी सेंटर बेली फॅट कमी होतं. बरोबर सेंटरला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10. यानंतर 10 सेकंड ब्रेक घ्या. ब्रेकच्या नंतर सेम अपोजिट आपल्याला करायचं आहे. त्यामध्ये पण 20 काउंटिंग घ्यायचं आहे कंपल्सरी. डावा पाय उचला, उजव्या एल्बोला टच करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलॅक्स. आता 10 सेकंडचा ब्रेक हा प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही घेतलं पाहिजे स्टॅमिना वाढवण्यासाठी. सेम अपोजिट अल्टरनेट चेंज 1 2. क्रॉसमध्ये पण अल्टरनेट चेंज आणि सरळ टचिंगमध्ये पण अल्टरनेट चेंज. काउंटिंग 20 प्रॉपर घ्यायचं आहे. जितका पाय तुम्ही जास्त उचलला वरती तितके तुमचे फॅट बर्न होते. श्वास भरून घ्या. रिलॅक्स. आता सेंटर बेली फॅटसाठी दोन्ही एल्बो टच करायचं आहे. एकमेकांना स्पर्श. त्यामध्ये नीला मध्यभागी सेंटर, दोन्ही चेस्टच्या मध्यभागी नीला आणायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. या एक्सरसाइज तुम्ही डेली प्रॅक्टिस करा. नक्की 10 मिनिट्स किंवा 4 डबल रिपिटेशन केला तर 8 to 10 मिनिट्स वेळ होतं. प्रॉपर करा. बाय बाय.